नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण जायफळ कलम करणे व त्यासंबंधी इतर जे प्रश्न आहेत जे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून विचारले होते त्याच्यावर आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत। मित्रांनो, मागील व्हिडिओ जर बघितला तुम्ही जायफळ लागवड, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जायफळ लागवड व त्याचे औषधी गुणधर्म, उपयोग, जायफळाचे व्यापारी महत्त्व, लागवड, हवामान, जमीन, जाती, त्याचं प्रूनिंग म्हणजे छाटणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, काढणी, उत्पादन या सर्व बाबींची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। जर नाही बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जरूर बघा। जायफळाला व्यापारी महत्त्व फार आहे म्हणून त्याला मागणी भरपूर आहे किंवा त्याची किंमतही जास्त आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जायफळाची शेती करू शकतो, कारण काय, जर समजा वातावरण आपण निर्मिती केली तर ती 100% होऊ शकतं। कारण बऱ्याच ठिकाणी आता आमच्या नर्सरीतून नारळाची रोपं अख्ख्या महाराष्ट्रभर नेली गेली, दरवर्षी 35 ते 40 हजार रोपं विक्री केली जाते आणि ती लागवड 2000 अशा पद्धतीत लागवड झालेली आहे। त्यामुळे त्याच्या छायेमध्ये म्हणजे 50% सावलीमध्ये तुम्ही जायफळाची लागवड करू शकता। ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी किमान 5 झाडं लावून तरी निदान चेक करावं की जायफळ होतं की नाही। म्हणजे थोडक्यात काय, जायफळाची लागवड जर करायची असेल तर तुम्ही ट्रायल बेसवर 5 झाडांची लागवड करू शकता आणि एक 2-3 वर्षांनी तुम्हाला समजेल की जायफळ हे आपल्याकडे यशस्वी होते की नाही, आणि जर झालं तरच पुढची लागवड करा, अन्यथा नको। आणि जायफळ ह्या पिकाची लागवड आंतरपीक म्हणून करत असल्यामुळे मुख्य पिकाच्या छायेमध्ये 50% छायेमध्ये हे होऊ शकतं। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी पाणी आहे आणि तापमान हे साधारण 25°C पासून 35°C पर्यंत जिथं आहे त्या ठिकाणी जायफळ तुम्ही बिंदास लावू शकता। आणि जर जास्त शंका वाटत असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी लावणार आहात तिथं 5 झाडं लावा, 2-3 वर्ष वाट बघा। आज जर समजा तुम्ही आमच्या भेटकलमापासून लागवड जर केलेली झाडं जर लावली तर तुम्हाला त्याच वर्षी पिशवीत म्हणजे फळं लागलेली असतात, त्यामुळे तुम्हाला पुढच्या 2 वर्षात कळतं की आपल्याकडे जायफळ होईल की नाही, आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही जायफळाची कलमं लावू शकताय। आणि आम्ही आमच्या श्रद्धा नर्सरीच्या माध्यमातून येणारे जे महाराष्ट्रातील इतर शेतकरी आहे कोकण व्यतिरिक्त, तर त्यांना जायफळाची जी टेस्टसाठी आम्ही गेली 10 वर्ष झाडं दिलं, जायफळ दिलं, लवंग दिलं, दालचिनी दिलं, मिरी दिलं, ऑल स्पायसेस दिलं, बुश पेपर दिलं, तर त्यामध्ये जी हे अनुमान आला आहे त्यानुसार असं की महाराष्ट्रात कुठेही तुम्ही जायफळाची लागवड तशी करू शकताय। कारण जायफळाला व्यापारी महत्त्व असल्यामुळे, कारण आज जर अभ्यास केला तर 700 रुपये किलो जायफळ आणि 3000 रुपये किलो जायपत्री आहे, म्हणजे ह्याची किंमत दिवसांदिवस वाढत आहे, ही कमी झालेली नाही आहे। आज जर विचार करा, केरळ, तामिळनाडू बरोबरच कोकणात आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातही आमच्या नर्सरीच्या माध्यमातून मसाले लागवड केली गेली आणि ही लागवड केल्यानंतर जाणवलं की तुम्हाला थोडं काही अंशी उत्पादनामध्ये कमी जास्तपणा सोडला तर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मसाले पिकं चांगल्यापैकी होतात, आणि हा आमचा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे। काही शेतकऱ्यांनी जायफळ कलमाविषयी प्रश्न केले होते आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं कलम कोणत्या पद्धतीने करायचं, खुंट कुठला वापरायचा, कलम पद्धती कुठल्याविषयी म्हणजे कशा आहेत, आणि याविषयी नर आणि मादी यांची दोघांची गरज आहे काय, किंवा त्या दोन्ही लावणे गरजेचं आहे का, किंवा संयुक्त झाडाची कुठलीही कलमं आहेत का, या संदर्भात विशेष माहिती द्या। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय बेसिक माहिती दिली होती, तरी पण परत सांगतो, जायफळ हे मसाला वर्गातील असल्यामुळे त्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे, पैसे देणारं पीक आहे आणि त्यामुळे त्याची जरूर कलम करून तुम्ही जर विक्री केली तर जास्त फायदा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जायफळाचं जी अभिवृद्धी आहे ही बियापासून होते आणि जायफळासाठी त्याचा जो रोप तुम्ही वापरू शकता, पण रोपावर केलेलं कलम हे अंशतः गुणधर्म कमी देतं आणि म्हणून जायफळ कुळातील एक मायफळ म्हणून जंगली मायफळ याचा जर वापर खुंट म्हणून जर केला तर त्याच्यावर उत्तम प्रकारे जगणे आणि चांगले गुणधर्म देणं हे चांगलं आहे। आता हे मायफळ हे जे झाड आहे ते जायफळासारखंच दिसणारं आहे, त्याला म्हणजे लांबट अशी फळं येतात आणि त्याची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट औषधी गुणधर्म चांगले असल्यामुळे हे लहान मुलाच्या उधळणीच्या औषधामध्येही वापरलं जातं आणि ते मायफळाच्या रोपावर जर कलम केली तर उत्तम। जसं बघा, आंब्यासाठी आपण विलय कोलंबन, चिकूसाठी खिरणीचं रोप वापरतो, लिंबूसाठी आपण जंबेरी झाड वापरतो, तसंच जायफळासाठी म्हणजे जायफळाचं कलम करण्यासाठी मायफळ हे रान मायफळाचा
वापर केला तर उत्तम प्रकारे रिझल्ट मिळतो। जंगली मायफळ जे लहान मुलांच्या उगवणीच्या औषधामध्ये म्हणजे पोटविकारावर उत्तम प्रकारे गुणकारी आहे, अशा मायफळाच्या बिया वाळवून सुकून घेऊन या लांबट असल्यामुळे उभ्या जमिनीमध्ये किंवा वाफ्यावर आपण या पिशवीमध्ये रुजत घालाव्यात आणि ह्या रुजून आल्यानंतर 10 ते 1 फुटापर्यंत वाढलं की जवळजवळ काजूचं जसं आपण मृदकाष्ठ पद्धतीने कलम करतो त्याचप्रमाणे या मायफळाच्या रोपावर कलम केलं जातं। म्हणजे मायफळाचं रोप रुजून काढल्यानंतर ज्याला खाली बी आहे अशी रोपं जे वाट्याची बी आहे अशा रोपांवरच हे कलम केलं जातं। ज्याला बी नाही आहे अशी कलमावर म्हणजे रोपावर कलम केलं तर ते मरू शकतं, म्हणून आपण ज्याला वाट्याची बी आहे अशा रोपावर आपण कलम करणार। आता जायफळाचे कलम हे भेट कलम, मृदकाष्ठ पद्धत किंवा अंकुर पद्धत, डोळा भरणी या पद्धतीने तुम्ही करू शकता। पण मृदकाष्ठ पद्धतीने कलम करण्याची जी सोपी पद्धत आहे ही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे। त्यामुळे मायफळाची निरोगी रोपं निवडून त्याला 5 सेंटीमीटर आकाराचा उभा काप घ्यायचा, म्हणजे 2 भाग करायचे आणि हे 2 भाग केल्यानंतर त्याला आपण खुंटरोप म्हणतो आणि या खुंटरोपावर 2 भागाचा काप घेतला की तसाच काप त्याच उंचीचा किंवा त्याच लांबीचा आपल्याला डोळकाडीवर घ्यायचा आहे। आणि डोळकाडी निवडताना लक्षात घ्या की ज्या झाडावर नर आणि मादी फुले दोन्ही येतात अशा संयुक्त झाडाची आपण निवड करायची, जायफळाच्या कलमाची निवड करायची आणि अशा कलमाच्या शेंड्याकडील जी फांदी निवडणार ती 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची 2 पानं किंवा 3 पानं असलेली अशा फांदी निवडून आपल्याला डोळकाडी निवडायची आणि त्याच्यावर आपल्याला पातळीच्या आकाराचा काप घेऊन घट्ट मायफळाच्या रोपावर बांधायचा आहे, ज्याप्रमाणे आपण व्हिडिओ बघतो त्याप्रमाणे। आणि यासाठी आपल्याला धारदार चाकूचा वापर करायचा आहे, चाकूला चांगली धार पाहिजे आणि खुंटरोपावर म्हणजे मायफळाच्या खुंटावर रोपावर आपल्याला ज्यावेळी आपण 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटरचा काप घेतो आणि त्याच पद्धतीने आपण कलम फांदीवर काप घेतो आणि हे दोन्ही गोष्टी आपण एकमेकाला जेव्हा जुळवतो, कॅम्बियम मोती जुळवतो आणि व्यवस्थित घट्ट बांधतो त्यावेळी आपल्याला पॉलिथिनची पट्टी आहे ती 150 ते 200 गेजची असावी, 2 सेंटीमीटर रुंद, 20 ते 25 सेंटीमीटर लांब अशा पद्धतीने आपण पट्टी घेऊन स्ट्रेच होणारी किंवा ताणणारी जर घट्ट प्रकारे बांधली तर आपल्याला 95% पर्यंत जगण्याचं प्रमाण वाढतं। आणि ही बांधणी आहे हे स्किल आहे, याच्यासाठी आम्ही कृषी तंत्रनिकेतनमध्ये नर्सरीची बांधणी किंवा ट्रेनिंग या संदर्भात आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो। कोणाला कलम बांधणी शिकायचं असेल तर तुम्ही येऊन पाहू शकताय। त्याचप्रमाणे शेतीविषयक इतरही कोर्स घेतले जातात, त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, डिस्क्रिप्शनमधील नंबरवर फोन करा। मायफळावर जायफळाची कलमे ही साधारण ऑगस्टपर्यंत बांधली जातात आणि ऑगस्टमध्ये बांधणी झाल्यानंतर तुम्हाला आर्द्रता आणि तापमान मेंटेनन्स करण्यासाठी तुम्हाला पॉलिथिन कॅपचा वापर करावा लागतो, वरती पॉलिथिनची पिशवी घालावी लागते आणि त्याचा वापर जर केल्यामुळे ह्युमिडिटी चांगल्यापैकी मेंटेन होते आणि कलम लवकरात लवकर जगते। आणि त्यासाठी तुम्हाला साध्या पारदर्शक प्लास्टिक बॅगचा वापर करावा लागतो। शक्यतो ह्या पिशव्या तुम्ही पालवी आल्यावर वातावरणानुसार 15 ते 22 दिवसापर्यंत तुम्ही ठेवाव्यात आणि नंतर मग काढून टाकावे लागतात। म्हणजे पालवी नवीन आल्यानंतर हे कलम जगल्याची खात्री झाल्यानंतरच या पिशव्या काढल्या जातात। मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं जेव्हा कलम करतो, ज्यावेळीमध्ये आंब्याचं कुंटी कलम असू दे किंवा मृदकाष्ठ पद्धतीने कलू दे किंवा स्वयंभू पद्धतीने, त्यावेळीवरती आपण पॉलिबॅग टाकतो। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक वेळी आपण पॉलिबॅग टाकतो। याची किंमत जरी समजा 50 पैसे असली तरी कलम जगवण्याचं प्रमाण हे 95 ते 98% पर्यंत बनवतो। म्हणून ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि तापमान ह्या दोन गोष्टी व्यवस्थित मेंटेन याच्यात होतात आणि कलम हे लवकर जगतं। त्यामुळे तुम्हाला बांधलेली किंवा कलमाची
कलमाची सगळी जी मेहनत आहे ही वाया जात नाही आणि म्हणून तुम्हाला असे पॉलीकॅपचा किंवा पॉलीबॅगचा वापर करावा लागतो आणि हा पॉलीबॅगचा वापर केल्यामुळे जगण्याचं प्रमाण हे जवळजवळ 95% वरती येतं। आणि ही पालवी आलेली किंवा कलम दगलेली जी झाडं आहेत, रोपं आहेत, ही रोपं तुम्ही हार्डिंगसाठी तुम्ही 50% शेडमध्ये ठेवू शकताय किंवा अर्धवट सावलीमध्ये ठेवू शकताय किंवा ग्रीन नेटमध्येही ठेवू शकताय। जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला ही बांधल्यानंतर तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही हार्डिंग देऊ शकताय। पूर्ण वर्षभर झाल्यानंतर मग विक्रीसाठी किंवा लागवडीसाठी वापरू शकताय। जायफळाची लागवड ही रोपे तयार करूनही तुम्ही करू शकतो, पण ही रोपे उत्पादन देण्यासाठी क्षमता साधारण 8 ते 10 वर्षे लागतात। म्हणजे जर समजा तुम्ही रोपापासून लागवड केली तर हे आधी 10 वर्ष वाढायलाच घेतं आणि तदनंतर मग हळूहळू उत्पन्न द्यायलाच लागतं। हे प्रमाण कमी असतं, पण झाडांची वाढ मोठी झाल्यामुळे 25, 30, 35 वर्षानंतर तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळायला लागतं। पण कलम लागवड केल्यानंतर त्याच वर्षीपासून किंवा दुसऱ्या वर्षीपासून किंवा काही जातीमध्ये 3ऱ्या 4थ्या वर्षीपासून तुम्हाला उत्पादन मिळू शकतं। आणि ग्राफ्टिंग कलमापासून जर केलं तर मादी आणि नर किंवा मादी अशा येणाऱ्या जी कलम आहेत त्यांच्याच कलम फांदी आपल्याला वापरू शकतो। आणि त्याच्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्रासाठी लागवड करत असाल तर महाराष्ट्रात विश्वश्री आहे, कोकण स्वाद आहे, कोकण श्रीमंती आहे, कोकण सुगंध आहे, यासारख्या जातींचाही आपण लागवड करू शकतो। पण जर समजा कोकण सुगंध ही जात तुम्ही जर लागवडीस आणली तर तुम्ही स्वतंत्र नर लावायची गरज नाही, कारण या झाडावर नर आणि मादी या दोन्हींची फुले येतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही कोकण सुगंध हे लावा आणि ते 3ऱ्या 4थ्या वर्षीपासून तुम्हाला उत्पादन देते। जायफळ कलम ही जायफळ कलम आहेत, जायफळच्या रोपावर बांधतात ही, आणि ही साधारण थंडाव्याच्या दिवशी म्हणजे वेळी जून जुलै या पिरियडमध्ये बांधणी करतात त्याची। आणि ही भरून आम्ही आता ठेवतो आणि साधारण 22 दिवसांनी त्याची वरची टोपी काढतो आणि त्याच्यानंतर मग ती बाहेर दुसऱ्या ठिकाणी त्याची वाहतूक करून बाहेर नेतो आणि हे करतो, त्याची नंतर वर्षानंतर विक्री होते। मित्रांनो, जायफळाची जी कलमे आहेत ही रोपापासून जर तुम्ही लागवड केली तर जवळजवळ 20 बाय 20 फुटावर किंवा 25 फुटावर लागवड केली तर एक साधारण 80 ते 100 झाडे एकरी बसतात। आणि जर कलम लागवड केलं तर 15 बाय 15 फुटाने लागवड करून तुम्हाला 160 ते 170 झाडे बसतात आणि एकरी जवळजवळ तुम्हाला 4 ते 5 वर्षानंतर उत्पन्न मिळायला सुरुवात होते कलमापासून, आणि रोपापासून ते 10 वर्षानंतर मिळते। आणि पूर्ण वाढलेल्या झाडापासून 500 ते 1000 पर्यंत जायफळं मिळतात। आता जर तुम्ही बघितलं तर ही जायफळं माकडं खात नाही, जंगली प्राणी खात नाही, त्यामुळे कोणाचा जंगली प्राण्यांचा त्रास नाही। दुसरी गोष्ट, आंतरपीक म्हणून आपण वापर करू शकतो, त्याच्यामुळे फायदेशीर तर आहेतच। परत भेट कलमापासून जर वापर केली तर आपल्याला दुसऱ्या वर्षापासूनही उत्पन्न मिळायला सुरुवात होतं, कारण भेट कलम हे जरी महाग असलं तरी लवकर उत्पादन देतं। पिशवीतही तुम्हाला झाड लागलेले म्हणजे किंवा फळं लागलेली मिळतात। जवळजवळ तुम्ही मोहर आल्यापासून 9 महिन्यांनी त्याला जवळजवळ फळं मिळतात तयार झालेली। 260 ते 270 दिवस टोटली लागतात। जुलै ऑगस्टमध्ये फुलं येतात आणि पुढच्या मे जूनमध्ये म्हणजे जवळजवळ वर्ष याच्यात जातं। 10व्या वर्षी जर प्रति झाडापासून जर बघितलं तर जवळजवळ तुम्हाला एक 2 ते 3 किलो जायफळ सुकलेली 700 रुपये प्रमाणे पकडलं तर 2000 रुपये होतात। 300 ग्रॅमपर्यंत जायपत्री प्रति झाड मिळतं, तेही 3000 रुपयांनी पकडले तर जवळजवळ 900 रुपये होतात। म्हणजे जवळजवळ 2900 ते 3000 रुपये तुम्हाला मिळतात। आणि एकरी जर 160 झाडं तुम्ही बसवली तर जवळजवळ 4,64,000 पर्यंत तुम्हाला एकरी उत्पन्न मिळतं। त्याच्यातले 2 लाख रुपये आपण खर्चाला जरी वजा केले तर 2.5 लाख तुमचे कुठे गेले नाहीत। आणि कोकण सुगंध या जातीची जे लागवड तुम्ही जर केली तर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून उत्तम उत्पन्न मिळायला सुरुवात होतं। एकाच झाडावर नर मादी असल्यामुळे सुगंध जातीची लागवड करा। आणि जर तुम्ही हवी असली तर श्रद्धा नर्सरी किंवा या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता। या नंबरवर संपर्क करून तुम्ही झाडं मागू शकता, स्वतः येऊन बघू शकताय आणि लागलेली झाडं पाहूनच खरेदी करू शकताय। जायफळीविषयी बऱ्याचशा शंकांचं निरसन झालं असेल। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा। ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा, जेणेकरून पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। किंवा तुम्हाला जर काही संपर्क करायचा असेल तर या नंबरवरही संपर्क करू शकताय। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ट्रेनिंगमध्ये सहभाग घ्यायचा असेल तरी या नंबरवर तुम्ही संपर्क करून नोंदणी करू शकताय। वेगवेगळ्या विषयाची ट्रेनिंग ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार, त्यानुसार बघा आणि तुम्ही स्वतः या।